डिशवॉशर हल्ली सर्वांच्याच घरी असतो, परंतु त्याच्या आतले जे फिल्टर्स वगैरे असतात ते डीप क्लीन करण्याची गरज असते. तर ते कसे करायचे ते आता आपण बघूया. डिशवॉशरचे आर्म स्प्रे आधी काढून घ्यायचे, असे डिसलोकेट करून घ्यायचे. त्याच्यानंतर हे आहे मायक्रो आणि मॅक्रो फिल्टर्स, ते दोन्ही काढायचे. हे आहे मेटल फिल्टर, ते सुद्धा काढून घ्यायचे. आता हे डिशवॉश लिक्विड आणि टूथब्रशने क्लीन करून घ्यायचे. कधी-कधी काय होतं, आपण खरकट जास्त प्रमाणात राहिलं ना, तर हे फिल्टर्स असतात ना, तर ते ब्लॉक होऊन जातात. त्याच्यामुळे त्याला गरज असते असं क्लीन करण्याची. तर हे मायक्रो फिल्टर झालेलं आहे क्लीन आणि मोठं फिल्टर पण मी मायक्रो फिल्टर पण तसंच केलं. त्याच्यानंतर हे मेटल फिल्टर पण सेम वे आपण क्लीन करून घ्यायचं. त्याच्यानंतर हे आर्म स्प्रे आहेत, तर हे पण खूप असं डीप क्लीन करायची गरज नसते, पण ते पण आपण त्याच वेळी करून घ्यायचे. हे सगळं आपण काढून ठेवतो तेव्हाच आपण सोप सोल्युशनने थोडंसं घासून घेतलं तरी चालेल, कारण काही ठिकाणी बोरवेलचं पाणी असतं, त्याच्यामुळे ते कधीतरी करून घ्यायचं का साईडचं पण सगळं साफ होतं. त्याच्यानंतर आपण परत हे सगळे पार्ट लावून घ्यायचे आहेत. हे सगळे पार्ट लावल्यावर परत एकदा चेक करायचं का ते व्यवस्थित लागले गेले आहेत की नाही. त्याच्यानंतर डिटर्जंट डिस्पेन्सर आहे, त्याच्यात आपण खायचा सोडा टाकायचा आहे, अगदी फुल भरून टाकायचा आहे. आणि वरच्या साईडला परत आपण एका बाउलमध्ये व्हिनेगर घेऊन ते वरच्या ट्रेमध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर जास्त टेम्परेचरवाला प्रोग्राम रन करायचा आहे, म्हणजे आपलं डिशवॉशर आतून एकदम चकाचक होणार आहे. पहा, अगदी चकाचक झालेलं आहे. डिशवॉशर बाहेरून सुद्धा एखाद्या माइल्ड सोपने वरचेवर क्लीन करत राहायचं, म्हणजे अगदी ते वर्षानुवर्ष टिकतं.